जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ अशी कागल विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघ हा राजकारणाचा आखाडा समजला तर वावगं ठरणार नाही। अशा कागलमध्ये सध्या रणकंदन सुरू आहे। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व समरजित सिंह घाटगे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी कागलमध्ये आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। विधानसभेच्या रणांगणात एकमेकांना प्रति आव्हान देत हे दोन कसलेले पैलवान शटू ठोकून आखाड्यात उतरले आहेत। माझ्या समोर कोणीही उभा राहू दे, कागलची निवडणूक दुरंगी होऊ दे अथवा चौरंगी होऊ द्या, आमदार मीच होणार असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। तर दुसरीकडे कागलच्या विकासासाठी मी निवडणुकीला उभा राहणार आणि 100% निवडणूक जिंकणार असा ठाम विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी व्यक्त केलाय। आता काहीसं कागलचं वातावरण पाहता मुश्रीफांचं पारडं इथं जड होताना दिसतंय, कारण आमदार संजय घाटगे यांनी विधानसभेला निवडणुकीत जनसामान्यांच्या विकासासाठी आपण खंबीरपणे हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे आहोत व त्यांच्या सोबत कायम राहू असं वक्तव्य केलं होतं। याशिवाय गोकुळचे संचालक असणारे अमरीश घाटगे हे देखील भाजप विरोधी असताना केवळ हसन मुश्रीफ हे समतावादी नेते असल्याचं सांगत आपला पाठिंबाही मुश्रीफांना त्यांनी जाहीर केलाय। यावेळी खासदार मंडलिक यांची थोडीशी संदिग्ध भूमिका दिसत आहे। लोकसभेसाठी मुश्रीफांनी त्यांना दिलेला पाठिंबा ते विसरणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अशातच समरजित सिंह घाटगे यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरेल का? हसन मुश्रीफ यांच्या पक्षबदली धोरणामुळे कागलच्या राजकारणात बदलाव दिसेल का? कागल आणि हसन मुश्रीफ हे जे काही समीकरण आहे ते विकास कामाच्या माध्यमातून समरजित सिंह घाटगे बदलू शकतील का? कागलचं राजकारण नेमकं कोणाच्या पचनी पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।